मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, प्रियाचा फायनल हिशोब करायची वेळ आली आहे बरं का. आता आजचा भाग धमाकेदार आहे. प्रियाने या सदा आणि मैनाच्या बाबतीत घात केला आणि त्यांना मारायचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सायली अर्जुनने फेल केलाय. बघत राहा आजचा संपूर्ण भागाचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण बघतोय की आनंदीने सायली अर्जुनला प्रिया काय करते या बाबतीत सगळं सांगितलं. काल आपण शेवटी पाहिलं होतं. सायली आता आनंदीचे आभार मानते. अर्जुन आनंदीला फोनवर म्हणत असतो, आनंदी तू खूप मोठं काम केलंयस, तू ज्या एरियात आहे तिथलं काही लोकेशन वगैरे सांगू शकशील का मला. आनंदी रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाला इथलं लोकेशन म्हणजे ती जिथे उभी आहे ते लोकेशन विचारते, दादा आपण आता कुठे आहोत, आसपास काय आहे इथे. त्यावरती तो माणूस म्हणतो, ताई तुमच्या मागे वृद्धाश्रम आहे. मग आनंदी म्हणते, दादा इथे कुठेतरी वृद्धाश्रम आहे आणि तो माणूस त्या दोघांना घेऊन इथेच गेलाय. सायली म्हणते, कमाल आहे तुझी आनंदी, डोळस लोकांना जमणार नाही एवढं छान काम तू करून दाखव. अगं आम्ही विचारच करत होतो की प्रिया नक्की काय करणार आहे सदा मैनाच्या बाबतीत, आणि तू तर आमच्या समोर उत्तरच आणून ठेवलंयस. अर्जुन म्हणतो, थँक्यू हा आनंदी, तू खूप मदत केली आहेस आम्हाला. आनंदी म्हणते, यात आभार मानण्यासारखं काही नाही अर्जुन दादा, त्या प्रियाने खूप चुकीच्या गोष्टी केल्या, तिला असं तसं सोडू नका. सायली म्हणते, नाही सोडणार, जे काही होईल ते तुला कळवते हा आनंदी, काळजी घे. असं म्हणून सायलीने आता फोन ठेवून दिला. अर्जुन सायलीला म्हणतो, सदा मैना कुठल्या वृद्धाश्रमात आहेत ते आपल्याला शोधायला हवं, नाहीतर प्रिया त्यांच्या बाबतीत घात करू शकते. तेवढ्यात आता विमल येऊन सांगते या दोघांना की प्रिया ताई घरात नाहीयेत. सायली अर्जुनचं टेन्शन वाढलं. आता त्यांना कळतंय की प्रिया नक्कीच सदा मैनाच्या बाबतीत काहीतरी वाईट करणार आहे. सायली विचार करते, सदा आणि मैना जर कुठल्या तरी वृद्धाश्रमात असतील तर आपल्याला एका व्यक्तीची मदत मिळू शकते. अर्जुन म्हणतो, कोणाची मदत मिळेल. मग सायलीने पटकन आपल्या नंदिनीला कॉल केलाय, लग्नानंतर होईलच प्रेम मधली ही नंदिनी. सायली म्हणते, नंदिनी कशी आहेस. नंदिनी म्हणते, अगं सायली, वा अचानक फोन केलास. सायली म्हणते, अगं तुझी मदत हवी आहे नंदिनी. अगं तू आनंद आश्रमात काम करतेस म्हणून असं वाटलं की तू माझी मदत करू शकशील. नंदिनी म्हणते, हो हो बोल ना सायली, काय झालं. सायली म्हणते, अगं आमच्या ओळखीचे सदाशिव मैनावती आहेत, प्रियाने त्यांना कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. कुठला वृद्धाश्रम आहे ते कळलं नाहीये, फक्त असं कळलंय की जाताना तिथे दगडाची भिंत आहे, मध्ये देऊळ आहे आणि भजनचा स्टॉल वगैरे, इतकंच कळलंय ग. अगं नंदिनी, आम्हाला जर कळलं नाही ना ते लोक कुठे आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे ग, ती प्रिया काही करू शकते, तुझी मदत हवी आहे ग. नंदिनी म्हणते, बाप रे सायली, कसे काय ग जगात अशी क्रूर माणसं असतात. तुला सांगते, अगं एका मुलाने स्वतःच्या आई वडिलांना स्लो पॉइझनिंग करायचा प्रयत्न केलाय. का तर म्हणे ते म्हणाले आम्हाला वृद्धाश्रमात राहायचं नाही, घरी राहायचंय म्हणून. अगं एखादा मुलगा आपल्या आई वडिलांशी असं वागू शकतो तर मग प्रियाची काय कथा, ती तर आधीच पासूनच क्रूर आहे. सायली म्हणते, हो ना नंदिनी, म्हणूनच आम्हाला तुझी मदत हवी आहे. नंदिनी म्हणते, काळजी करू नकोस. अगं तू सांगितलेल्या या खुणांवर ना पनवेल मधला हा आश्रम शोधणं मला कठीण नाहीये, नको काळजी करूस. प्रिया तिथे पोहोचण्याच्या आधी मी तिथे पोहोचेलच. सायली म्हणते, थँक्यू हा नंदिनी. असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. आता नंदिनी प्रियाला तिथे जाऊन पकडते बरं का प्रेक्षकांनो. अतिशय मस्त आणि अमेझिंग असा थरार त्यांनी रंगवलाय आजच्या ह्या भागामध्ये. आणि प्रेक्षकांनो, या आठवड्यात प्रियाचा खरंच फायनल हिशोब होणार आहे हे दिसतंय, कारण पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला आज शेवटी दिलाय. जो नवीन त्यांनी प्रोमो आउट केलाय ना, बऱ्याच प्रेक्षकांच्या काल कमेंट होत्या की त्यांनी हा प्रोमो पाहिला नाही, त्याचाही रिव्ह्यू तुम्हाला देतेच आपल्या एपिसोडच्या शेवटी. बघत राहा. ठरलं तर मग आजच्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका मंडळी. आता आपण बघतोय सदा आणि मैना त्या आश्रमात आलेत. काल प्रियाच्या माणसाने त्यांना त्या आश्रमात पोहोचवलं. मैना म्हणत असते सदाला, आओ मग असा तो माणूस नाही म्हणाला का आपल्याला आपण इथं आल्यावर सायली अर्जुनचा फोन येईल, पण फोन नाही आला हो अजून. सदा म्हणतो, थांब महिने, वाट बघू थोड्या वेळ. तेवढ्यात एक आजीबाई येतात समोरून आणि म्हणतात, आता थोड्याच वेळात या आश्रमातले डॉक्टर येतील बरं का, तुमच्या काही आधीच्या गोळ्या वगैरे असतील तर त्या डॉक्टरांना दाखवा, आणि जर त्या गोळ्या बदलायच्या असतील तर ते डॉक्टर तुम्हाला देतील बरं का. मैना म्हणते, अहो कशाला, यांना म्हणजे आम्हाला काही झालेलं नाहीये, यांना थोडं बरं नव्हतं पण आता ते बरे आहेत, आम्हाला दिले एका डॉक्टरांनी औषधं. त्यावर त्या आजी म्हणतात, हे बघा इथे कोणी नवीन आलं ना तर त्यांचा पूर्ण बॉडी चेकअप होतो. तेवढ्यात आता प्रिया तिथे वेषांतर करून आली आहे, सिस्टरचा वेश परिधान केलाय तिने आणि तोंडाला मास्क लावलाय. तिच्यासोबत मगाचा तोच माणूस होता. त्या आजीबाई म्हणतात, बघा बघा आले डॉक्टर. प्रिया आता तिचं तोंड अशी खाली वाकून करत असते बरं का, म्हणजे बाजूला करत असते, कारण मैना तिला सारखी वाकून पाहत असते. आता मैना म्हणते, हे आहेत का डॉक्टर. प्रिया हळूहळू त्या माणसाला कानात बोलत असते, घाबरू नका, चेकअप करा. प्रिया सोबत असलेला हा माणूस ऍक्च्युली अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करतो बरं का मंडळी, आणि त्यानेच सदा आणि मैनाचा पत्ता प्रियाला सांगितलाय, प्रियाने पैसे दिले त्याला म्हणून.
आता तो चेकअप करायचं नाटक करतोय सदा मैनाला. हा काही खरा डॉक्टर नाहीये, तो खोटा डॉक्टर आहे. आता मैना आणि सदाचे डोळे चेक करतो, हात चेक करतो. त्यावेळेला मैना सारखी वाकून वाकून प्रियाकडे बघत. प्रिया यावेळेला मनात विचार करत असते, सदा मैना आता तुमचे शेवटचे तास मोजायला लागा. प्रेक्षकांनो, आपलं कोणी ओळखीचं असलं ते कुठेही दिसलं रस्त्याने, त्याने किती काही तोंडाला बांधू द्या पण आपल्याला ओळखू येतं बरं का. पण मैनाने मात्र प्रियाला ओळखलेलं नाहीये. असो, मालिकेत काय दाखवतील त्याचा काही नेम नसतो. प्रिया आता अशी तिथे उभी असते आणि मैना तिच्याकडे सारखी वाकून वाकून बघत असते आणि प्रिया तिचं तोंड इकडे तिकडे करत असते जेणेकरून मैनाला ओळखता येऊ नये म्हणून. इकडे सायलीची तगमग सुरू असते. सायली म्हणत असते, अहो काय करू हो? अहो नंदिनी पोहोचली असेल का हो त्या वृद्धाश्रमात? माझी खात्री आहे प्रिया त्या विषाचा प्रयोग सदा मैनावरच करणार आहे. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, तिने असं केलं तर फार अवघड होईल ना. सायली म्हणते, थांबा मी नंदिनीला पुन्हा एकदा फोन करून बघते. मग सायलीने पुन्हा एकदा नंदिनीला कॉल लावलाय. नंदिनी ऑन द वेच असते बरं का त्या आश्रमाच्या. नंदिनी म्हणते, हं बोल सायली. सायली म्हणते, अगं सापडला का ग तुला आश्रम? नंदिनी म्हणते, अगं हो मला माहिती आहे तो कुठे वृद्धाश्रम, मी तिथेच जायला निघाली, मी तुला कॉलच करणार होते. सायली म्हणते, हो लवकर पोहोच नंदिनी तिथे, आणि शिवाय मला सांग फोन करून सदा आणि मैना सुखरूप आहेत का. अगं काहीही करून प्रियाच्या हाती ते लागता कामा नये. नंदिनी म्हणते, तू नको काळजी करूस, त्यांच्या केसालाही प्रिया धक्का नाही लावू शकणार, चल बाय. असं म्हणून नंदिनीने फोन ठेवलाय. आता सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं. सायली विचार करत असते, बापरे देवा, नंदिनीच्या पाठीशी राहा रे, तिला वेळेत आश्रमात पोहोचायला मदत कर. इकडे प्रियाने लगेच त्या इंजेक्शन वगैरे बाहेर काढलंय बरं का. मैना म्हणत असते, ओ डॉक्टर, ही पोरगी कोण आहे? हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय ग ये पोरी, आपण कुठे भेटलोय का? अगं ये ते तोंडाचं काढ ना. अगं तुझे डोळे दिसू लागले, फक्त काढ की ग तोंडावरचं ते टोपरं, मला तुझा चेहरा बघू दे बरं. आता तेवढ्यात तो डॉक्टर लगेच विषय बदलून म्हणतो, अहो तुम्हाला ना ते इंजेक्शन द्यावं लागेल बरं का, म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन खूपच कमी झालंय, छोटंसं इंजेक्शन आहे, तुम्हाला बरं वाटेल. मग मैना आणि सदा नकार देत असतात इंजेक्शन घ्यायला. आम्हाला काही झालेलं नाहीये. सदा म्हणतो, अहो गोळ्या बिळ्या असतील तर द्या ना, इंजेक्शन नको. डॉक्टर म्हणतो, अहो छोटंसंच इंजेक्शन आहे, तुम्हाला बरं वाटेल. मैना म्हणत असे, अहो पण आम्हाला काही झालेलंच नाहीये. त्यावर डॉक्टर म्हणतो, अहो हिमोग्लोबिनच कमी आहे, इंजेक्शन दिलं ना की नंतर तुम्हाला काही होणार नाही. मैना म्हणते, बरं ठीक आहे, घेतो आम्ही इंजेक्शन, पण ओ डॉक्टर साहेब, ही पोरगी खरंच तुमच्याकडे काम करते का हो? हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आता मैनाला डाऊट यायच्या आत प्रियाला वाटत असतं की आपण इथून सटकावं. प्रिया मनात विचार करत असते, ही मैना नसत्या चौकशा करते, मला लवकर हिला इंजेक्शन देऊन इथून सटकायला हवं. जास्ती शहाणी बनते ही मैना. डॉक्टर सारखा प्रियाकडे बघत असतो आणि तो घाबरलेला असतो. नंदिनी म्हणत असते इकडे गाडीवाल्याला, दादा जरा लवकर गाडीची स्पीड वाढवावं, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. इकडे सायली विचार करत असते, नंदिनी पोहोचली असेल का आश्रमात, तिचा फोन का नाही आला अजून. सायलीची तगमग सुरू असते. इकडे अर्जुन म्हणत असतो, अगं डोंट वरी सायली, थांब थोडंसं, अगं ती ऑन द वेच असेल. सायली म्हणते, नाही नाही थांबा, मी नंदिनीला फोन करूनच बघते. अर्जुन म्हणतो, अगं थांब ना, नंदिनी पोहोचेल, तू असं सारखं सारखं तिला डिस्टर्ब करू नकोस, थांब जरा. सायली आता वाट बघते नंदिनीच्या फोनची. आता इकडे प्रियाने ऑलमोस्ट ते इंजेक्शन द्यायला सुरुवात केलेली असते बरं का. खूप सस्पेन्स रंगवलाय त्यांनी इथे मंडळी. आजचा भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका. मैना आता असं म्हणत असते त्या डॉक्टरला, हळू जरा, हळू द्याल ना इंजेक्शन. आता तो डॉक्टर मैनाला इंजेक्शन देणार तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते, थांबा. इथून पुढे मस्त थरार रंगवलाय त्यांनी. नंदिनी आता त्या डॉक्टरला विचारते, कसलं इंजेक्शन देताय तुम्ही यांना. डॉक्टर आता घाबरतो बरं का आणि तिथून पळून जायला लागतो, पण नंदिनी त्याचा हात धरते आणि आता प्रिया जवळ येते. प्रिया लगेच कांगावं करायला लागते, हा हा डॉक्टर माझं ऐकत नव्हता, याला मी सांगत होते इंजेक्शन देऊन, हा डॉक्टर माझं ऐकत नाहीये, त्याला सांगितलं होतं मी इंजेक्शन देऊ नको, पण तो. आता मात्र नंदिनी प्रियाचा हात धरते. प्रिया तिथून पळून जायला लागते बरं का. नंदिनीने जोरात तिचं मनगट पकडले आणि सनकन दुसऱ्या हाताने तिच्या गालात कानाखाली मारली आहे. प्रिया आता कोणाकोणाच्या हाताने कानाखाली खाणार कोणाच ठाऊक. प्रवाहावरच्या सगळ्याच नायिकांनी प्रियाच्या तोंडावर हातसूप घेतलंय असं म्हणायला हरकत नाहीये. नंदिनीने सनकन कानाखाली वाजवली आणि तिच्या तोंडावरचा तो मास्क काढला आणि सदा मैनाच्या पायाखालची जमीनच सरकली. नंदिनी सगळ्यांना सांगते, हे बघा, नीट बघा सगळ्यांनी, हे औषध नाहीये, विष आहे, विष. स्लो पॉइझनिंग साठी हे विष दिलं जातं. हे जर तुमच्या शरीरात गेलं असतं ना तर काही तासात तुमचा मृत्यू झाला असता. नंदिनी सदा मैनाला हे सांगत असते. बाप रे, मैना तर आता बिचारी डोक्यावरच हात मारते. सदा म्हणतो, का ग बबले, का आमच्या जीवावर उठलीस ग? अगं कोणतं पाप केलं होतं आम्ही? लगेच प्रिया म्हणते, नाही बाबा, तुम्हाला मारायला नाही, मी वाचवायला इथे आले होते. प्रिया लगेच पलटी खाते बरं का. प्रियाला वाटतं आपण भलतं शाणे आहोत. प्रिया म्हणत असते, हा डॉक्टर तुम्हाला विषाचं इंजेक्शन देणारे मला माहित होतं आधीपासून, म्हणून तर मी नर्स बनून इथे आले वाचवायला तुम्हाला. मी खरं सांगते.
डॉक्टर घाबरून आता प्रियाकडे बघायला लागतो. नंदिनी म्हणते, काय ग ए प्रिया, किती खोटं बोलणार आहेस ग? तुझं खरं रूप काय आहे ना ते आधीच आम्हा सगळ्यांना माहिती आहे. नशीब सायली अर्जुनच्या वेळेत लक्षात आलं तू इथे येऊन काय करणार आहेस ते, म्हणून त्यांनी तुला थांबवायला मला इथे पाठवलं. आता इथे येऊन स्वतःच कांगावा करतेस का ग प्रिया? प्रिया म्हणत असते, नंदिनी माझं ऐकून घे, माझ्यावर विश्वास ठेव. नंदिनीने तिचा हात घट्ट धरलेला असतो बरं का. नंदिनी म्हणत असते, गप्पा बस प्रिया, उगीच वेळ काढू नकोस खोटं बोलून. तसंही मी पोलिसांना बोलवलंय, कुठल्याही क्षणी पोलीस इथे येतील. प्रिया म्हणते, अगं ए नंदिनी, काय ग अगं पोलिसांना बोलवण्या इतपत काहीही झालेलं नाहीये. हा खोटारडा डॉक्टर आहे, याला याला अटक करायला लाव. अगं मी मी नर्सच्या वेशात असले तरी माझा हेतू वाईट नव्हता ग नंदिनी. आता तो डॉक्टर ओरडत असतो, ए ए बाई, अगं मी काय केलंय? लगेच प्रिया म्हणते, तू गप्प बस ग. नंदिनी म्हणते, अगं प्रिया, तू श्वास जरी घेतला ना तरी तुझा हेतू चांगला असू शकत नाही. या दोघांना तू तुझ्या रस्त्यातून दूर करायला निघाली होतीस. हे दोघं तुझी अडचण आहेत ना म्हणून. काय ग प्रिया, अगं आई वडील आहेत ना हे तुझे, साधा विचार पण नाही केलास का ग एवढा? एवढी कशी ग क्रूर आहेस तू? प्रिया आता पुढे काही बोलणार तेवढ्यात मैना येते पुढे आणि सनकन प्रियाच्या कानाखाली मारते बर का. मैना म्हणते, माझ्यासारखी कमनशिबी आई मीच आहे. तुझ्यासारख्या राक्षसिणीला मी माझ्या पोटी जन्म दिला. आता मात्र तिथे पोलीस आलेत आणि प्रियाची चांगलीच तंदरली आहे. मजा आली या प्रेक्षकांनो. पोलिसांना आता तिला सध्या अटक करता येत नाही ते बघा. एवढंच नाही तर आजच्या भागात आपल्या सायलीला या प्रियाने शांतेचा खून केल्याची सगळे पुरावे सापडले आणि तेही इथे तिथे नाही तर पूर्णाजीच्या खोलीमध्ये. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग पोलीस येतात तिथे. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं झालं इन्स्पेक्टर साहेब आलात, अटक करा या प्रियाला ताबडतोब. प्रिया आता म्हणत असते, नाही नाही नाही, मला नका अटक करू, हे हे सगळं खोटं आहे. नंदिनी म्हणते, ही स्वतःच्या आई वडिलांचा खून करायला निघाली होती. लगेच आता ते पोलीस म्हणतात, मॅडम आम्हाला ना आता सध्या यांना अटक करता येणार नाही कारण 6 वाजून गेलेत. नंदिनी म्हणते, पण अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज असेल तरी सुद्धा. ते पोलीस म्हणतात, नाही मॅडम, आम्हाला मॅजेस्टिकची परवानगी लागते. प्रियाला वाटतं चला बरं झालं. नंदिनी आता ताबडतोब अर्जुनला फोन करून हे सगळं कळवते. अर्जुन त्यावर सोल्युशन काढतो बरं का आणि तो परवानगी आणतो. पण तिकडनं त्यालाही असं कळतं की 6 वाजेनंतर तिला अटक करता, असं काहीतरी रूल आहे मे बी प्रेक्षकांनो, की स्त्रियांना संध्याकाळी 6 वाजेनंतर अटक करता येत नाही. त्यामुळे आता प्रियाकडे फक्त आणि फक्त आजची रात्र आहे आणि ही रात्र शेवटची आहे असं सायली वारंवार प्रियाला आजच्या शेवटी सांगत असते एपिसोडच्या शेवटी. आता नंदिनीने अर्जुनला कळवलंय की इन्स्पेक्टर असं असं म्हणतायत, 6 वाजून गेलेत, आता प्रियाला अटक करता येणार नाही. अर्जुनला आता कसं तरी होतं, त्याला वाटतं शट यार, हुकला आपलं सगळं. पण तरी तो म्हणतो, ठीक आहे नंदिनी, मी तुला लगेच कॉल करून कळवतो. अर्जुनने ताबडतोब फोन लावलाय. हॅलो, अर्जुन सुभेदार बोलतोय. आता त्याने कोणाला फोन लावलाय ते काही कळलं नाहीये बरं का मला. तो म्हणत असतो की एका मुलीच्या अटक वॉरंटची मला परमिशन हवी आहे, खूप अर्जंट आहे प्लीज. मग तिकडनं त्याला तेच कळतं की संध्याकाळी नाही अटक करतायत वगैरे वगैरे. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, इट्स ओके. अर्जुनने आता फोन ठेवला आणि सायलीला सांगितलं, सायली आपल्याला काहीच करता येणार नाहीये सध्या. मग हेच तो नंदिनीलाही कळवतो फोन करून. इकडे प्रियाला धरलेलं असतं बरं का पोलिसांनी. आता नंदिनी म्हणते, हा बोला अर्जुन, मी तुमचा फोन स्पीकरवर टाकलाय. अर्जुन म्हणतो, नंदिनी माझं बोलणं झालंय मॅजेस्टिकशी, ते म्हणतात की प्रियाला 2 दिवसानंतर अटक होणार आहे. प्रिया खूप खुश होते बरं का आता. मग प्रियाला वाटतं की चला पळायला मौका मिळतोय आपल्याला. नंदिनी म्हणते, मग अर्जुन या परिस्थितीत आपण काय करावं? अर्जुन म्हणतो, एक काम कर नंदिनी, इन्स्पेक्टरला सांग की 2 कॉन्स्टेबल सदा आणि मैना सोबत ठेवा, त्यांना काहीही होता कामा नये. त्या दोघांना एकटं सोडू नका अजिबात. प्रियावर लक्ष ठेवा, ती कुठेही जाता कामा नये. सायली म्हणते, नंदिनी तुझी खूप मदत झाली ग. अगं आम्ही तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू सार्थकी लावलास. नंदिनी म्हणते, अगं सायली, मी अशा खूप केसेस पाहिल्यात की ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांचा छळ केलाय आणि स्लो पॉइझनिंग पण दिलंय. पण प्रिया मात्र या सगळ्यांच्या वरताड निघाली. आता हा सदा म्हणतो, तिकडनं फोन स्पीकरवर आहे. सदा म्हणत असतो, अर्जुनराव तुम्ही पुन्हा एकदा आमचा जीव वाचवला, तुमचे आभार कसे मानावे कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्हा दोघांना काही होणार नाही, काळजी करू नका, तुम्ही त्या कॉन्स्टेबल सोबत परत जा. सदा म्हणत असतो, हो चालेल. आता त्या दोघांनी पटकन त्यांचं सामान उचललं आणि कॉन्स्टेबल सोबत निघून गेले. आता आली आहे प्रियाची बारी. नंदिनी आता त्या इन्स्पेक्टरला म्हणते, इन्स्पेक्टर या प्रियावरती कडक नजर ठेवा नाही तर आमची सगळी मेहनत वाया जाईल. इन्स्पेक्टर म्हणतात, डोंट वरी मॅडम, आम्ही हिच्यावरती कडक नजर ठेवू. प्रिया आता नंदिनीला धमकायला लागते, नंदिनी तू तू खूप चुकीचं करतेस. मी काहीही केलं नाहीये तरी पण तू पोलिसांना का बोलवलंयस? प्रिया म्हणत असते, तू पोलिसांना का बोलवलंस नंदिनी? मी काहीच केलेलं नाहीये. आता नंदिनी म्हणते, तू काही केलेलं नाहीये? अगं ए प्रिया, तुझ्या गुन्ह्यांची यादी वाचायला घेतली ना तर दिवस पण अपुरा पडेल. आई वडील देवाच्या जागी असतात प्रिया, त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्याची देणगी मिळालेली असते आणि तू तर त्यांच्याच जीवावर उठलीस ग. आता इकडे आनंदीने सायलीला फोन केलाय बरं का, काय झालं आणि काय नाही सगळं विचारायला.
सॉरी सॉरी आनंदीने नंदिनीला फोन केलाय. नंदिनी आनंदीचा फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, "हां, बोल आनंदी." आनंदी म्हणते, "हॅलो नंदिनी ताई, मला आत्ताच सायली ताईने सांगितलं की ही प्रिया मला सायली ताईने आत्ताच सांगितलं की या प्रियाने सदा काका आणि मैना काकूचा जीव घ्यायचा प्रयत्न केला." बापरे! मला तर हे ऐकूनच कसं तरी होतंय. स्वतःच्या आई-वडिलांच्या जीवावर उठलेल्या या मुलीला तू सोडू नकोस हां नंदिनी ताई. आणि माझ्या वतीने तिला जोरदार कानाखाली मार. या अशा मुली कुठल्याच आई-बाबाच्या पोटी जन्माला येऊ नये. नंदिनी म्हणते, "अगं आनंदी, तुझ्या वतीने आणखीन एक थोबाडीत मारायचं काम तर मी आनंदाने करेल." बिचारी आनंदीच राहिली होती ना प्रेक्षकांनो प्रियाला मारायची. राहिलं तिच्या वतीने नंदिनीने तेही काम पूर्ण करून टाकलंय. नंदिनी आनंदीचा फोन कट करते आणि प्रियाच्या समोर येऊन सनकन पुन्हा एक तिच्या कानाखाली मारते. नंदिनी आता प्रियाच्या समोर येते आणि सनकन तिच्या कानाखाली वाजवत म्हणते, "ही एक चपराक तुला आनंदीकडनं." ते इन्स्पेक्टर म्हणतात, "तुम्हाला अटक जरी झाली नसेल तरी तुम्हाला आता कुठे जाता येणार नाहीये मॅडम." प्रिया आता नंदिनीकडे रागाने बघत असते. नंदिनी म्हणते, "अगं तुला शिक्षा देण्यात मला खारीचा वाटा उचलण्यात आला यात मला खूप आनंद होतोय." प्रियाला घेऊन येतात बरं का ते. आता ते घेऊन येतात ते सुभेदारांच्या घरी. आता सुभेदारांच्या घरी राहिले सायले सगळे उणे दुणे हे प्रियावर काढून घेतात सगळेजण. प्रिया एवढं म्हणजे खालच्या पातळीला जाऊन काम करू शकते हे अकल्पनीय आहे. म्हणजे तिने सदा मैनाचा जीव घेतला हे ऐकल्यावर सगळ्या बिचाऱ्या त्या बाकीच्या सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रियाला आता रात्रभर सुभेदारांच्याकडे ठेवण्यात आलंय बरं का. प्रतापराव खूप बोलतात आता प्रियाला, सगळेच बोलून घेत. प्रतापराव म्हणतात, "पुन्हा हद्द ओलांडलीस तन्वी. सुभेदारांच्या घरात जे जे वाईट घडते ना त्याला फक्त आणि फक्त तूच नेहमी जबाबदार आहेस." कल्पनाताई म्हणतात, "काय ग ए बाई, अगं कुठले कुठले रंग दाखवणार आहेस आम्हाला? अगं तू या घराला काळी." अश्विन म्हणतो, "हिला का आणलंय तुम्ही परत माझ्या डोळ्यासमोर? परत परत हिला का आणताय इथे? अहो तिकडच्या तिकडे तिला न्यायचं असतं ना जेलमध्ये." प्रिया आता सगळ्यांकडे बघत असते आणि पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागायचा एक प्रयत्न करते बरं का. अर्जुन म्हणतो, "अटेम्प्ट टू मर्डरसाठी हिला अटक होणारच आहे, पण आता नाही, उद्या ही नक्की जेलमध्ये जाणार आहे." आता लगेच अस्मिता म्हणते, "हिच्यामुळे जो मनस्ताप भोगायला लागतोय ना आम्हाला त्याची परतफेड जेलमध्ये जाऊन सुद्धा होणार नाही. हिला जन्मठेपेची शिक्षा जरी झाली ना तर ती सुद्धा कमीच असेल." आता प्रिया लगेच हात जोडते आणि म्हणते, "नाही नाही, असं करू नका. एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका. माझ्याकडनं चुका झाल्यात, पण नाही नाही, एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका." सायली म्हणत असे, "प्रिया, आता गयावया करून काय उपयोग आहे? कोणीही तुझ्या मदतीला उभं राहणार नाहीये. तुझ्या पापाचा घडा आता काठोकाठ भरलाय प्रिया." अर्जुन म्हणतो, "हिला फक्त हिच्या एका गुन्ह्याची नाही तर हिच्या आतापर्यंतच्या सगळ्या गुन्ह्याची हिला शिक्षा मिळणार आहे." आता मात्र प्रिया चांगलीच घाबरली आहे. प्रियाला कळतंय की आपल्यासमोर आता कुठलाच रस्ता शिल्लक राहिलेला नाहीये. प्रिया म्हणत असते, "नाही नाही, असं करू नका. मी मी खरंच तुमची माफी मागते. मी मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफ कराल? मी मी लोटांगण घालू का तुमच्या समोर? असं नका करू. घरातली व्यक्ती चुकली तर तुम्ही काय तिला पोलिसांमध्ये देणार का? असं करू नका. मी 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 खरंच माफी मागते." प्रिया सगळ्यांसमोर हात जोडून उभी असते. असा एकदम बिचारा चेहरा केलेला असतो तिने. कसं तरी असं तोंड करत असते. आता मात्र सायली म्हणते, "प्रिया, आता मात्र खूप उशीर झालाय. तुला वेळोवेळी सांगत होते ग, सुधार प्रिया सुधार, पण तू काही ऐकलं नाहीस. घरातल्या चांगुलपणाचा तू पुरेपूर फायदा घेत राहिलीस प्रिया. हो, अगदी शेवटपर्यंत तू अशीच वागत राहिलीस प्रिया. हे पोलीस आता रात्रभर इथे तैनात. प्रिया, तू शेवटपर्यंत अशीच वागत राहिलीस ना? हो, अगदी शेवटपर्यंत. आता तुझा शेवट आलाय प्रिया. आता हे पोलीस तुला उद्या अटक करून घेऊन जातील." अर्जुन म्हणतो, "कॉन्स्टेबल, हिच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि हिला कुठे जाऊ देऊ नका. लक्ष ठेवा हिच्यावर. आता ही रात्र हिची घरातली शेवटची रात्र आहे." आता मात्र प्रियाला तिच्या डोळ्यासमोर अंधार दिसतोय बरं का प्रेक्षकांनो. पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की संतोषला आता उपरती होते. काल आपण पाहिलं होतं ना की अर्जुनने एक बनाव केला या संतोषला कन्व्हिन्स करण्यासाठी. त्याने संतोषच्या बायकोला हाताशी धरून या संतोषला एक व्हिडिओ वगैरे दाखवला. तो व्हिडिओ त्या संतोषला सारखा आठवत असतो आणि त्याला आता पश्चाताप होत असतो की आपण प्रियाची मदत करून चूकच केली आहे. त्यामुळे त्याला उपरती होते आणि तो ठरवतो की सगळं खरं खरं बोलायचं. काय झालंय प्रेक्षकांनो, विघ्न येतात ती सगळीकडून येतात. तसं प्रियाला झालंय. आधीच प्रियांच्या पापाचा घडा भरलाय, त्यामुळे आता प्रियाला शिक्षाही होणारच आहे. त्यात आता संतोष सगळा कबुली जबाब देणार आहे. आणि आता बघा, थोड्याच वेळात प्रियाने केलेल्या खुनाचे सगळे पुरावे सायलीला पण सापडतात. आता त्या संतोषला ते आठवतं की अर्जुनने त्याच्या बायकोचा व्हिडिओ दाखवला. हा थोड्या वेळ त्यांनी सीन रंगवला. काय आहे ना प्रेक्षकांनो, प्रत्येक सीन ते असे रंगवतात आणि मग त्यामुळे मालिका खूप अशी मोठी मोठी होते. आता तेवढ्यात ते सावंत येतात आणि म्हणतात, "काय रे संतोष, तुला मला भेटायचं होतं म्हणे." संतोष म्हणतो, "हो सावंत साहेब, मला मला सगळा कबुली जबाब द्यायचा." संतोष म्हणतो, "साहेब, माझा निर्णय झालाय. मी कोर्टात जी साक्ष दिली होती ना की मी शांताकाकूचा खून केला नाही, मी खून केला नाहीये. मला सगळं कोर्टात खरं खरं कबूल करायचंय." आता लगेच इन्स्पेक्टर सावंतांनी अर्जुनला फोन करून हे कळवलंय.
आणि आता बघा प्रेक्षकांनो, या पुढचा सीन त्यांनी दाखवलाय. प्रिया आता त्या स्टोरूम मध्ये लपलेली म्हणजे बसलेली आहे, पण अशी एका कोपऱ्यात जाऊन बसलेली आहे आणि तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करू मी, या सगळ्यातून कशी निघू? झालेला सगळा प्रकार प्रिया आता आठवत असते. त्या कृष्णाच्या शेतात गेल्यावर रविराजांनी तिच्या कानाखाली मारली, नंदिनीने तिच्या कानाखाली मारली, राहिलं सायलं मैनाने तिच्या कानाखाली मारली, सगळ्यांनी कानाखाली मारल्याचे एक एक व्हिडिओ तयार करावे काय की. बापरे, अवघड आहे ना प्रेक्षकांनो. म्हणजे विलनचं काम करणं खरंच किती अवघड आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मालिकेचे पात्र अमेझिंग काम करतायत, यात काही शंका नाहीये. प्रियामुळे मालिकेत रंगतच येते. प्रिया आता विचार करते, बापरे, आता माझं काही खरं नाहीये. प्रिया बरळत असते, नाही 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 नाही, मी काही झालं तरी जेलमध्ये नाही जाणार. मला त्या काळोखात खितपत पडायचं नाहीये. काही झालं तरी मी जेलमध्ये जाणार नाहीये. प्रिया आता एक बालिश प्रयत्न करते बरं का प्रेक्षकांना पळून जाण्याचा. आता राहिल्या सायल्या 2-3च नायिका. आता त्या नायिका येऊन प्रियाला पकडणार आहे, हे त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आणि सायली आता तिचा फायनल हिशोब करणार आहे. आता ते DNA रिपोर्ट पण येणार आहे आणि सगळेजण पूर्णाजीची वाट बघत होते, तर पूर्णाजी पण येणार आहे. आता इकडे सायली आणि विमल पूर्णाजीच्या खोलीची साफसफाई करत असतात. विमल म्हणते, येणार आहेत बरं का पूर्णाजी आपल्या. सायली म्हणते, हो ना अगं विमलताई, पूर्णाजी आल्याशिवाय मला पण करमत नाही. त्या सतत अशा सायली सायली हका मारतात ना, तर दिवस छान जातो. विमल म्हणते, हो ना, त्या घरात असल्या की हसत खेळत कामं होतात, दिवस कसा निघून जातो ते कळत पण नाही. विमल आणि सायली पूर्णाजीच्या खोलीची साफसफाई करताना एकमेकींशी गप्पा मारतात. विमल म्हणत असते, पूर्णाईनेच नियम घालून दिला होता ना, की कोणी मला कामावाली म्हणायचं नाही. त्यांनी मला आपलं मानलं सायलीताई, म्हणून सगळ्यांनी मला आपलं मानलं. सायली म्हणते, विमलताई, तुम्ही या घराला आपलं मानलं ना, म्हणून सगळ्यांनी तुम्हाला आपलं मानलं बरं का. बरं चला, आवरा, हात लवकर लवकर चालवा. पूर्णाजी येतील आणि असं बोट ठेवून म्हणतील, ए विमाल, थोडे दिवस मी बाहेर काय गेले, तर माझ्या खोलीचा तू उकिरडा करून टाकलायस. विमल हसून म्हणते, हो चालेल चालेल, आवडते लवकर लवकर. पुढे आता पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया आता उठून उभी राहते, ती अशी कोपऱ्यात बसलेली असते ना शोरूम मध्ये. उठून उभी राहते आणि विचार करते, नाही 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 नाही, मला जेलमध्ये नाही जायचंय, पण मी आता काय करू. प्रियाला तिच्या पुढे सगळा अंधार दिसतोय. प्रिया आता काय करते, तिच्या कपाटात असलेली काही कॅश मोजून पाहते. आता तिला विचार येतो मनात, नाही नाही, मी काय करू, मी जेलमध्ये गेले तर सगळं संपून जाईल. मी तन्वी नाहीये हे कळल्यावर तर माझा कोणी जामीन पण देणार नाही. नाही नाही, मला मला इथून निघून जायला हवं. मी कुठेतरी लांब निघून जाते. असं म्हणून ती आता तिची बॅग भरायला लागते. जेवढे कपडे तेवढे तिने त्या बॅग मध्ये कोंबलेत आणि कपाट उघडून पैसे मोजायला लागते. आपल्याकडे किती कॅश आहे हे ती बघते आणि विचार करते, अरे देवा, माझ्याकडे तर पळून जायला कॅश पण नाहीये. आता मी काय करू, मी कुठून पैसे आणू. प्रिया सारखी सारखी पैसे मोजत असते आणि तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. पण तरी प्रिया विचार करते, आता हे सगळं नंतरच बघते. मला काही झालं तरी इथून पळायला हवं. हे सगळे झोपले की पोलिसांच्या नकळत मी इथून पळून जाणार. नाही, काही झालं तरी मी इथून पळून जाणारच. प्रिया आता ते पैसे हातात घेऊन वेड्यासारखी स्वतःशीच बरळतीये. प्रिया आता पळून जायचा प्रयत्न करते, पण तरी तिला पोलीस धरतातच बरं का. पोलीस नाही, रादर मंजिरी आणि रमा या दोघी जणी तिला धरतात. आता बघा इकडे विमल साफसफाई करत असते, तेव्हा पूर्णाजीच्या खोलीमध्ये अगदी दिवाणच्या कोपऱ्याला तिला ना एक अशी खलता सापडतो पिशवीचा. खलता म्हणजे आपण पाय पुसणं असतं ना बघा, गव्हाचे पोते असतात, तशी एक पिशवी सापडते. आता विमल म्हणते, बघा ना सायली ताई, हे काय आहे. सायली ते सगळं बाहेर काढते. त्या पिशवीतनं खूप घाणेरडा वास येत असतो, कारण त्या पिशवीमध्ये नंबर बदललेली ती कारची पाटी आणि शांताला पोत्यात घातलेलं असतं ते रक्ताने माखलेलं पोतं, सगळं काही असतं. आता ही बघते आणि सायली ते सगळं बघते आणि म्हणते, बापरे, प्रियाच्या गाडीच्या नंबरची पाटी आणि हे काय आहे. ते सगळं सामान सायलीने बाहेर काढलंय. आता विमल म्हणते, बापरे, हे काय आहे सगळं सायली ताई, किती घाण वास येतोय. यानंतर त्यांनी मध्ये एक छोटासा सीन दाखवलाय. प्रिया जमिनीत खड्डा अशी उकरत असते फावड्याने. हे सगळं केव्हा झालंय, जेव्हा शांताचा खून झालाय. प्रियाने शांताची बॉडी जेव्हा अर्जुनच्या डिक्कीत टाकली ना, त्यानंतर ते जे पुरावे ते नष्ट करण्यासाठी ती तिथे खड्डा खणत असते. पण अचानक तिच्या लक्षात येतं की इथे जर खड्डा खणला तर हे अर्जुन सायली इथे कधीही शोधू शकतात. नाही नाही, मला हे अशा ठिकाणी लपवायला हवं जिथे सायली अर्जुन कुठेच पोहोचणार नाही. आणि तिच्या डोक्यात तेव्हा कल्पना येते की हे सगळं पूर्णाजीच्या खोलीत लपवायला हवं. सगळ्यात आधी पोलीस जर शोधायला लागले तर गार्डन पासूनच सुरुवात करतील. नाही नाही, कुठे टाकू कुठे टाकू. मग तिला कळतं की पूर्णाजीच्या खोलीत टाकावं. म्हातारी सध्या घरी नाहीये आणि अर्जुन सायलीला डाऊट पण येणार नाही, पूर्णाजीच्या खोलीत काही असू शकतं. प्रिया विचार करते, म्हातारी देवदर्शनाला गेलीये तर ही पिशवी तिच्याच खोलीत टाकते. चला, म्हातारीचा काहीतरी उपयोग झाला. असं म्हणून प्रियाने ही पिशवी इथे लपवली होती. हे सगळं आपल्याला मध्ये सिक्वेन्स दाखवलाय त्यांनी. आता सायली म्हणते,
अगं, अहो विमलताई, हे सगळे शांता मावशीच्या खुनाचे पुरावे आहेत. मग विमल म्हणते, बापरे सायलीताई, अहो ज्या कोणी व्यक्तीने शांताबाईला मारलं, अहो सगळे पुरावे पूर्णाजीच्या खोलीत का लपवले असतील? अरे बापरे, ही खोली खूप दिवसापासून बंद होती, आपण पण आलो नाही ना या खोलीत. सायली म्हणते, ज्या कोणी व्यक्तीने हे केलंय ना विमलताई, ती व्यक्ती खूप हुशार आहे. त्या व्यक्तीला वाटलं असेल की मी किंवा हे घरात पुरावे शोधणार नाही, बाहेर शोधू, आणि खास करून पूर्णाजीच्या खोलीत तर आम्हाला संशय पण येणार नाही, म्हणून हे सगळं केलं का? अरे रे, त्या व्यक्तीचं नशीबच वाईट आहे, कारण आपल्या हाताला आता सगळ्यात मोठा पुरावा लागलाय विमलताई. सायली आता मनात विचार करते, प्रिया आता तुझी धडगत नाहीये बरं. सायली, आता उद्याचा प्रोमो त्यांनी दाखवलाय, हा भाग इथे संपवलाय. प्रिया पोलिसांची नजर चुकून पळत असते तेव्हा मंजिरीला ती दिसते आणि मंजिरी सायलीला फोन करून कळवते, अगं प्रिया पनवेल सोडून जायच्या प्लॅन मध्ये दिसते सायली. सायलीने ताबडतोब रमालाही फोन केलाय आणि मदत घेतलीये रमाची. आता उद्याचा प्रोमो त्यांनी एवढाच दाखवलाय, प्रिया ठरवते की इथून काही दिवस पळून जाऊ आणि मग परत येऊ. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा नवीन आलेल्या प्रोमोचा मी तुम्हाला रिव्ह्यू देते. प्रियाला पकडून आणतात या दोघी जणी, तेव्हा सायली तिला एवढ्या जोर जोरात कानाखाली मारत असते आणि म्हणत असते, प्रिया आता तुझा शेवटचा हिशोब करायची वेळ आली. सगळ्यांनी प्रियाला धरून आणलंय आणि सायली आता तिला म्हणत असते की तुला तुझ्या सगळ्या पापांची शिक्षा देणार, तुझ्या गुन्ह्याची, तुझ्या अस्तित्वाची, तुझ्या सगळ्या छोट्या मोठ्या पापांची तुला शिक्षा देणार. प्रिया तुला मारणार मारणार, इतकं मारणार की तुला खूप शिक्षा देणार. आता तू खरी तन्वी नाहीये हे मी सगळ्यांना सांगणार. आणि डीएनए रिपोर्ट सायली सगळ्यांना दाखवते आणि पोलिसांकरवे प्रियाला अटक करवते. आणि आता पुढे काय होणार प्रेक्षकांनो मालिकेत, हा मोठा प्रश्न आहे. मजा येणारे पुढचे सगळे एपिसोड बघायला. प्रियाच्या विरोधात आता सायली अर्जुनकडे सगळे पुरावे आहेत आणि डीएनए रिपोर्ट सुद्धा ऑन द वेज आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग प्रियाचा आता फुल टू फायनल हिशोब होणार आणि आता प्रियाला अटक होणार. पण यापुढे काय होणार, मालिकेमध्ये पुढे काय काय ट्विस्ट आणि टर्न आहेत, त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आजचा हा भाग धमाकेदार सॉलिड होता की नाही, मग लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या हा स्वतःची. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग टेक केअर मंडळी, धन्यवाद.